काय करताय तुम्ही कालिंदी मॅडम? तुला आहे ना आता मी तू बोला जरा. जिवंत अरे काय कर. अरे तुझी हिम्मत कशी झाली? हो थोडा मला. काय करताय तुम्ही? मी तुला तेव्हाच बजावलं होतं जेव्हा तू मला म्हणाला होतास की एजेच आणि लीलाचं लग्न लावण्यासाठी तू रेवचा वापर करशील. हळू बोला. तेव्हाच तुला बजावलं होतं माझ्या रेवला हात लावायचा नाही. हळू हळू बोला. सांगितलं होतं ना मी तुला. हळू बोला. माझ्या रेवला हात लावायचा नाही. थोडा हिम्मत कशी झाली? शांत व्हा. इथे जर तुमचं कोणी ऐकलं तर काय होईल माहितीये ना? मला नाही माहिती हे सगळं गेलं खड्ड्यात. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या रेवला किडनॅप करण्याची? थोडा मला आधी. तुमची हिम्मत कशी झाली मला हात लावायची? हा मला अरे तुरे करून बोलताय काय? हो कालिंदी मॅडम, जाऊन सांगू का सगळ्यांना? सांगू का सगळ्यांना तुम्ही ह्या लग्नात का आलात ते? सांगू का? माझं तोंड जर बंद ठेवायचं असेल ना तर माझ्याशी नीट वागायचं, कळलं? चूक केलीस. माझ्या रेवला किडनॅप करून चूक केलीस तू. खूप जीवापाड जपलंय मी तिला. तू रेवला ह्यात ओढायला नको होतास. तुमची मुलगी लीला खोटं बोलतीये. मग अशी ऐकलत ना तुम्ही रेवती काय म्हणाली ते? रेवती म्हणाली ती तर झोपली होती, नाही का? मग मला सांगा कुठला किडनॅपर असा किडनॅप केलेल्या माणसाला झोपून ठेवेल का? कालिंदी मॅडम, तुम्हाला आता ठरवावं लागेल तुम्हाला विश्वास कोणावर ठेवायचा आहे, ते रेवतीवर की लीलावर? नाही, मी त्या मुलीला जन्म दिला नसताना तरी मी तिला चांगलं ओळखते. मी तिच्याशी कसंही वागले तरी ती माझ्याशी खोटं बोलणार नाही. आणि ती जेव्हा जेव्हा खोटं बोलते ना तेव्हा तेव्हा ते तिच्या डोळ्यात दिसतं मला. आणि मगाशी ती जे बोलत होती ना 100% खरं होतं. प्रामाणिकपणे ती सांगत होती माझ्या रेवला कोणीतरी किडनॅप केलंय आणि तो हरामखोर ना. कळलं ना? हो, मीच केलं रेवतीला किडनॅप. तिच्या केसाला तरी धक्का लागला का? कालिंदी मॅडम, तुम्हाला एक काम दिलं होतं मी, लीलावर लक्ष ठेवायचं. ते जमलं का तुम्हाला? माती खाल्लीत ना तुम्ही. आता ऐन वेळेला लीला जर लग्न मांडवातून गायब झाली तर मी काय करायला हवं होतं? बघा, मी जर तेव्हा माझं डोकं चालवलं नसतं ना तर लीला इथे आलीच नसती. आणि नीट विचार करा, तुमच्या मुलीला रेवतीला काहीही झालेलं नाहीये. फक्त लीलाला घाबरवायचं म्हणून मी रेवतीचा वापर केला. जर ती घाबरलीच नसती तर ती इथे आलीच नसती आणि लीला आणि एजेंटचं लग्नच झालं नसतं. हे बघा, आता सगळं तुमच्या मनासारखं झालंय. लीला आणि एजे यांचं लग्न झालंय आता. त्यामुळे माझ्यावर इथे ओरडत बसण्यापेक्षा जा तिथे जा. तुमच्या मुलीला तुमची गरज आहे. तिथे बिचारी ती एकटी लढते. जर तिथे जाऊन तुम्ही तिची मदत केली नाहीत ना तर आपला सगळा प्लॅन वाया जाईल. इथे उभं राहू नका, प्लीज जा तिथे. त्यात विचारायचं काय लक्ष्मी? सरळ कळते की ही लीला खोटा बोलतीये. तिच्या आईने आणि हिने मिळून प्लॅन केला. तर या लोकांची आपल्यासमोर उभं राहण्याची लायकी सुद्धा नाहीये.
केलंस असं? बोल ना, का केलंस असं? काल खोलीत आली होतीस तू माझ्याशी मैत्री करायला. कशासाठी? माझ्या खोलीत एंट्री मिळावं यासाठी? मला बाथरूम मध्ये लॉक करता यावं यासाठी? की माझ्या ऐवजी स्वतःच एजंटशी लग्न करता यावं यासाठी? एक मिनिट, तुला एजंटशी कधीच लग्न करायचं नव्हतं. मला सांगितलेलंस तू तसं की तुला एजंटशी लग्न करण्यात इंटरेस्ट नाहीये. एक मिनिट, मी मूर्ख आहे. मी मूर्ख आहे. मी हिच्यावर विश्वास ठेवला तुझ्यावर लीला. पण मला काय स्वप्न पडलेलं ऐन लग्नाच्या वेळी तुझ्या डोक्यात असं काहीतरी चालू असेल. बघ, मला तुला खरंच असं फसवायचं नव्हतं. तू फक्त एकदा माझं ऐकून घे. काय ऐकून घ्यायचंय मी तुझं लीला? सगळं ठरवून आली होतीस तू, हो ना? तुझ्यासारखी खोटारडी आणि स्वार्थी मुलगी मी बघितली नाहीये आजवर लीला. तुला जरा तरी कल्पना आहे या लग्नामुळे मी किती स्वप्न बघितली होती ती? तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे माझी सगळी स्वप्न माती झाली आहेत आता. मी फक्त माझ्या रेवसाठी हे करत होते. एवढं होऊन सुद्धा ही मुलगी खोटं बोलायचं थांबत नाहीये. मला वाटलं होतं की ती गोड आणि लागवी मुलगी आहे, पण आता कळतंय मला या लागवी आणि गोड चेहऱ्या मागची फसवी आणि नीच मुलगी आहेस तू. माझ्या मुलीचं वाटोळं केलंस तू. तुझं कधीच बरं होणार नाही. हो, काही वाटतं ते बोलायचं नाही. हा, माझ्या मुलीला काही वाटतं ते बोलायचं नाही, सांगून ठेवते. आधी तुमच्या मुलीला धड वागायला शिकवा. पण तुम्ही कसं शिकवणार म्हणा? तिच्यापेक्षा बनेल तर तुम्ही आहात. खूप जास्त बोलताय. हात जोडते, चूक माझी आहे. हा, सगळी चूक माझी आहे. माझं चुकलं. माझ्या मावशी आईला काही बोलू नका. आणि श्वेता, खरंच सॉरी ग. पण हे बघ, तू माझ्या जागी असतीस ना तर तू पण हेच केलं असतीस. जय, असं काही ऐकून घेणार नाही. मी उगाच नाटकं करू नकोस आता. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. आणि फक्त माझाच काय, इथे जमलेला कोणाचाच तुझ्यावर कधीच विश्वास बसणार नाही. आजी, आजी, तुम्ही तरी मला समजून घ्या. तुम्हाला तर माहितीये ना, आणि मला एजंटशी लग्न करायचंच नव्हतं. मागच्या वेळेला तर मीच लग्न मोडलं होतं. मग का मी असं मुद्दामून सगळ्यांना फसवून असं काहीतरी करीन? खरंच खोटं बोलत नाहीये हो. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज.
माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू आम्हाला सगळ्यांना फसवलंयस हे तर दिसतंय, पण ह्याच्या मागे काही कारण असू शकतं. माझं मन मला सांगतंय की तू खरं बोलतेस. लोक काही का बोले ना, मी तुला माझी सून म्हणून स्वीकारलंय. आजी आहो
हो तुम्ही तुम्ही काय बोलताय सर्जुनी ताई? हो तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही इथे सगळ्यात मोठ्या आणि आणि तुम्हीच माझ्या मुलीवर अन्याय करताय. भर मांडवात लग्न मोडलंय माझ्या मुलीचं. तिच्या भविष्याचा तरी विचार करा. वा, तुम्ही केला होतात का माझ्या मुलीच्या भविष्याचा विचार? आता स्वतःच्या मुलीवर वेळ आली तेव्हा हा विचार येतो तुमच्या डोक्यात? एजेंनी मेहंदीच्या कार्यक्रमात माझ्या मुलीशी लग्न मोडलं आणि तुमच्या मुलीची निवड केली, तेव्हा तुम्हाला नाही वाटलं माझ्या मुलीचं काय होईल याचा विचार करा असं नाही वाटलं तुम्हाला? अहो पण तुमच्या लीलानी स्वतः कबूल केलं होतं की ते लग्न लीलानी मोडलं होतं, एजेंनी नाही. माझ्या मुलीचा त्याच्यात काहीही संबंध नाही. हे तुम्हाला आता असं वाटतंय? श्वेताचे आई बाबा प्लीज माझं ऐका. जे काही घडलंय ते अत्यंत चुकीचं घडलेलं आहे, मान्य आहे मला. पण यात आपण कोणीच काहीच बदल करू शकत नाही. अभिरामनं अग्नीच्या साक्षीनं, देवाब्राह्मणांच्या साक्षीनं, आप्त सखियांच्या साक्षीनं लीलासोबत लग्न केलंय. आपल्याला हे लग्न स्वीकारल्या वाचून पर्याय नाही. आपले सगळे आप्तस्वकीय बाहेर उभे आहेत. सगळ्यांच्या समोर जहागीरदारांचा हास नको. हो आमच्या पाहुण्यांसमोर आमचं हसं झालंय त्याचं काय? श्वेताचे बाबा, तुमच्यावर श्वेतावर खूप मोठा अन्याय झालाय. मला मान्य आहे, पण या गोष्टींची चर्चा करण्याची ही वेळ नाहीये.